चंदे, तिन्ही सांजचा असं दारात बसू नगस. ह्या येळेला लक्ष्मी त्या घरात. आव गोदका नुसतं डासच डास आलेत. लक्ष्मी कुठली येणार? ए बाई, चल निघ बाहेर. काय वाढणार बिडणार नाही. आली मोठी तिन्ही सांजला. थोरल्या ताई साहेब, गोदका 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 बाहेर या. आलीस तू? माझ्याकडे काय काम काढलं म्हणायचं? काय माफी बिपी मागते का काय माझी? ए बाई, मी तुला चांगल्या मनानं बोलवलंय. उगं वाद घालत बसू नगस तिन्ही सांजचं. हा, माझी आई बी मला हेच सांगायची म्हणून गप्प बस. बोला. ये आत ये. हा, आत ये. 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 राहणार आतीच की लवकर. एक काम तुझ्याच्यानं धड होत नाही बघ. अब तू ये की बस. एवढं मोठं भारी महालासारखं घर आहे, तरी बी तुमचा डोळा माझ्या गरीबाच्या झोपड्यावरच का? शेतकरी आहे मी. मला माझी जमीन प्यारी आहे आणि त्यावर तू कब्जा करून बसली. ए मावशी तिन्ही समजाचं वाद घालू नाही म्हणल्या, तेव्हा तोंडाला टाळ लावायचं. राणा, बराबर आहे तुझं. आपण तिला इथं वाद घालायला बोलूया काय? बस वाण घे. चंदा, वाण घेऊन ये जा. अगं बस. हा, चंदे काढ. मला वाटलं तुम्ही बी या पैलवानासारखं आडमुठ आहे, पण तसं नाही. तुम्ही मनानं चांगला आहेसा. तुम्हासनी जरा टाईट मध्ये बोललो, माफ करा. पाया पडतो. अगं काय झालं? नाही नाही, काय नाही काय नाही. ते दिसभर शेतात राबलो आणि कामाच्या नादात काहीच खाल्लं नाही. अहो, रेशन बी संपलंय घरचं. अगं मग एवढा कुटाणा कशाला करतेस? हे बघ, तुला पाहिजे तेवढा पैका घे, कपडा घे, लत्ता घे. आमची जमीन तेवढी सोड. अहो, आता मी तुम्हाला चांगलं म्हणलो, एवढ्यात पलटला. तसं नाही बाई, तो जमिनीचा तुकडा माझ्या सुनोच्या नावानं आहे. आणि तिनंच तो मला कसाय दिलाय. हे बघ, ते काय बी असू दे, तो जमिनीचा तुकडा सोडायला तू काय घेणार? इथं मी दिसभर काय खाल्लं नाही, पोटात डबरा पडलाय माझा, आणि तुम्ही इथं जमिनीवरनं वाद घालायला लागलाय. तुमच्या घरात उपाशी माणसाला काय खाऊ पिऊ घालायची पद्धत आहे का नाही? काय खाणार? नाहीतर थांब, घेऊनच जा. चंदा, नाही नाही नग, पेलाभर दूध दिलं तरी बास होतंय.
बर बर चंदा दूध घेऊन ये. ए चंदा अगं दूध घेऊन ये. एवढा मोठा बंगला, माणसं तीनच राहतात काय? काय पण नशीब असते एकेकाच. नाहीतर माझं बघा, माझं आपलं साधं झोपड. लय दिवस झालं काय कांड केलं नाही रे. हात नुसता असं शिवशिवा लागल्यात. पाडा ते झोपड. चला रे. चल चल. अरे गोष्टी तो मनू कुठं घावतोय काय बघा. त्याचा मेनूच करून टाकतो आज. हा तोड. ए उगा खुन्नस द्यायची नाही का? बघितलं तरी आहे का? नाही का? मला आपलं वाटलं र तसं. धर दूध घे. आई ग, अगं गोदका. अगं अगं अरे राणा धर तिला धर. अगं गोदका. आई ग. अरे दे. चंदा पाणी घेऊन ये. आई ग, आई ग, अगं आई ग. पाणी. थांब हे धर ते दे. राणा पाणी पाच तिला. अगं आणि अरे पाच आधी. पाणी भरते. आणि हो पाणी, 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 पाणी. अरे देवा. आई ग. थांब दूध देते. अगं आता धर दूध पाच तिला. अगं पण अरे सकाळ धरणं तिच्या पोटात काय बी नाही म्हण. पाच तिला दूध. बर बर. ए मनू मनू कुठं आहे रे ती? हा गावली काय? लय भूक लागली मला. ए थांब. आई ग. गोदका. अगं धर की. आत्ता जरा बरं वाटायला खरं. तुम्ही मनाने लई चांगलं. अरे देवा. लागलं नाही ना व? तुम्ही समधी माणसं लई चांगल्या मनाची आहे बघा. खरंच लई चांगलं आहे सा. तुला काय वाटलं? तुला म्हणलो कोण जाऊन बघ आरशात. मावशी याचं जाऊ दे. तुम्ही मला लय चांगलं वागवलं. तुमच्यासाठी म्हणून ना तुमची जमीन सोडायला तयार आहे. मी माझी सोय करतो दुसरीकडे कुठे तर. हा? राणाला खुश होईल ना वा? काय आहे मिनच्या? त्याला जे पाहिजे ते आपण केलंय. आता तो खुश होणार आणि आपल्याला शाबासकी देणार. हा, ऐका. ए. रा. ए ती मनू कुठं घावली काय रे? मला लई भूक लागली. तुम्ही चांगली माणसं आहेसा. तुमच्या चांगुलपणाला जगून उद्या गणपती घरात यायच्या आत तुमची जमीन सोडतो. जिजाचा शब्द आहे.
अरे वा 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 मिंच्या एक नंबर काम झालंय बघ. तर काय आता त्या रानाचं 12 वाजणार. पप्प्या अरे रानात आला खुश करायसाठी तर तू झोपडे पाडायचं ठरवलंच ना. होय होय. आणि मग आता कसं रानात आता 12 वाजणार म्हणतोस. कोण म्हणलं? तूच के कोण म्हणलं? अरे मी म्हणलं रानात त्या जिजाचं 12 वाजवणार. काय ऐकायला वेगळे आले का तुला? हा? काय काळजी करायची नाही रे. रानादा खुश होणार आणि आपल्याला शाबासकी देणार. आता चल तू जाऊया घरला. अरे अरे काय केलं तुम्ही? जे करायला पाहिजे होतं तेच केलं. अरे बरकत ती जिजा रानाला लई हलक्यात घेत होती रे. आता रानात आता इसका समजेलच की. चल पप्या चल. रानाकडे चल 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 चल. राणा राणा तू हे करायला नको पाहिजे होतस. अरे वहिनीस काय वाटेल आता? हे सगळं काय आहे? कुणी केलंय? वहिनी मी तुम्हाला सांगत होतो सावध राहावा म्हणून. राणानं लय गलत काम केले बघाय. राणाजींनी केलंय हे सगळं? वय त्यानं असं करायला नको पाहिजे होतं. वहिनी राणाला समजवायला पाहिजे. समजत नाही तोवर समजवणारी अंजली नाहीये मी आता. आता दाखवते त्यांना जिजाचा जाळ. गणपती आज जाणार नाही. मग कुठं जाणार? ते मला काय माहित नाही, पण आज जाणार नाही. हो बाई वाट सोडाय आमचं घर आहे. सोडणार नाही. हे बघा सरपंच या नात्याने मी विचारतोय का या पैलवानानं माझं झोपडं पाडलं, मला बेघर केलं आणि आता इथं सण साजरा करायला लागलाय. बरं ते मी नाही पाडलं झोपडं. तुझ्या माणसांनी पाडलं म्हणजे तूच की. माझी माणसं? माझी कोण माणसं? नाही नाही मी नाही सांगितलं कुणाला पाडायला. कुणी पाडलं रे? ए, तुला देवापेक्षा काय झोपडी महत्वाची आहे काय? हे बघ हो बाजूला, नाहीतर तुला पाप लागल. काय व्हायचं ते होऊ दे, पण मी वाट सोडत नसतोय. नाहीतर एक काम करा, या पैलवानाला माझं समद सामान उचलून आत ठेवायला सांगा एकट्यानं. माझा काय संबंध? काय संबंध?
माझं झोपडं पाडताना बरं म्हणला नाहीस ते आई संबंध. सांगितलं ना मग मी नाही पाडलं. अरे कुणी पाडलं रे? ते पप्प्यानं आणि मिंच्यानं पाडले. एक मिनिट ते गणपती बाप्पा आल्यात, इतकं ताटकळत ठेवण्यात काही पॉईंट नाही हो. सामान सुमान आत न्यायची गोष्ट आहे ना व. राणा तू एक काम कर, तू सामान सुमान आत घे, आम्ही देव आत घेतो. मी का? कारण तुझ्यामुळे माझं झोपडं पडलं. सांगितलं ना मग मी नाही पाडलं. या पप्यानं पाडलंय. राणा अरे देव ताटकळत उभे आहेत. घे सामान आत घे. अरे, आपण नंतर बोलू. घे राणा घ्या. ए राणादा मी काय म्हणतोय, व सणासुदीचा वाद नको. ते सामान सगळं आत घे. घ्या. घ्या राणा घ्या. होय उगाच देव ताट करत बसायला नको. गोदा ठीक आहे ताट अगं दम जरा. सरपंच, तुम्ही सरपंच ह्या नात्यानं गणपती हातात घ्या चला. हे बघ राणादा, हा तू हे सगळं साहित्य घे. हा अरे तो पण आम्ही गणपती आत घेऊन जातो, तू आल्यावर पूजा करतो. हा चालेल. दे गणपती दे. दे रे दे. गणपती बाप्पा मोरया. काय माहितीये काय, तुला खुन्नस काढायला चान्स मिळावा म्हणून मी हे सगळं केलंय. आपण दोघं एकाच पार्टीत आहे. हा बजाव धंदा का. घरामध्ये एंट्री मारली की हा नुसती एंट्री नाही, आता दोघं मिळून जोडीनं पूजा पण करणार गणपती. पण ते कसं? तुम्ही इथे जरा थांबू नका, कोणाला तरी संशय येईल. आमच्या राणा भाऊजीसनी काय बोलशील बिलशील झिंजा तुटतील तुझ्या. राणा भाऊजी ही काय म्हणली तर मला सांगत नसता तुम्ही. बघतेच मग हिच्याकडं काय. ए जा की बाबा, पाऊस पडला तर माझं सामान भिजायचं. जात